परमपूज्य दादा यांना माझं विनम्र अभिवादन. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भागवत दादा, आपल्या संस्थेचे सचिव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी काळेसाहेब, बनसरोवर नदीचे प्रथम नागरिक गोरेसाहेब, उपसरपंच आबा, सर्व माझे आदरणीय गुरुवर्य मंडळी, आपल्या सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. आज सर्व या ठिकाणी जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करतो. खरोखरच आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य नियोजनामुळे आता हा कार्यक्रम एकदम खास वाटत आहे. वर्षानुवर्ष आपण वेगवेगळ्या मार्गाने आपण आपलं कार्य करत असताना आज कुठंतरी आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. या निमित्तानं खरोखरच सर्वांच्या मनामध्ये आपल्याला आनंद बघायला मिळत आहे. तसं बघायला गेलं तर मी जगातल्या सर्वात मोठ्या 2 कंपन्या आहेत, फेसबुक आणि व्हॉट्सअप, यांचं मी मनापासून आभार मानायला या ठिकाणी विसरणार नाही. याचं कारण असं आहे की मला वाटते व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातूनच आपल्या सर्वांची कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली आहे. मला आठवतं आहे 2013 की 14ला आपल्या अरविंद शिंदे सरांचा एकदा मला मेसेज आला होता. मला वाटतं मी बेंगलोर एअरपोर्टवरून ट्रॅव्हल करत होतो आणि त्यांनी मला मेसेज केला की सचिन तुझा नंबर दे. फेसबुकवर आम्ही एकमेकाला कनेक्ट होतो पण आमचे नंबर एकमेकाकडे नव्हते आणि त्या माध्यमातून त्यांनी माझा नंबर घेतला. नंतर व्हॉट्सअपचा ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचा संपर्क हा वाढला. गुड मॉर्निंग मेसेजेस, तसेच फेस्टिवलचे मेसेजेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा त्या ग्रुपवरती चलत राहिल्या. आणि त्यानंतर मला वाटते मागच्या 2 वर्षापूर्वी कैलास गोरे नावाचं एक वादळ आमच्या ग्रुपमध्ये झंझावत आलं आणि त्याने असं ठरवलं की आपल्या सर्व मित्रांनी एकत्र यायचे. आणि त्या झंझावताना असं ठरवलं की सर्वांनी मिळून दिवाळीला जेव्हा आपण येतो त्यावेळेला प्राध्यापक बांगर यांच्या फार्म हाऊसवरती आपल्या पंचक्रोशीतील फेमस असे निजाम सय्यद यांच्या वतीने आपल्याला सर्वांना मांसाहारी मेजवानी देण्यात आली. आणि त्या दिवशी असं ठरलं की सर्व मुलं आणि मुलींचा एक ग्रुप तयार करूया आणि गेट टुगेदरचं नियोजन आपण करूया. आणि त्या दिवशी एक ग्रुप तयार झाला आणि ठरवलं की आता आपल्याला गेट टुगेदर घ्यायचं आहे. पण कैलास गोरेचं असं म्हणणं होतं की असा गेट टुगेदर झाला पाहिजे आपला की इथून मागेही झाला नसेल आणि इथून पुढेही होणार नसेल. खरोखरच मी त्याचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्व मित्रपरिवाराचं अभिनंदन करतो की असा भव्य दिव्य कार्यक्रम आपण सोहळा या ठिकाणी आज संपन्न झालेला बघत आहोत. आज खरं तर मला या शाळेच्या माध्यमातून असं वाटतं की आपल्या बालपणीच्या गोष्टी ह्या काही साधारण गोष्टी नाही आहेत. आपण शाळेमध्ये शिक्षण घेतलं, आज या प्रत्येक वर्गामध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे. या ग्राउंडमध्ये आपण खेळलेलो आहेत, आपण एकमेकाशी गप्पा मारलेल्या आहेत, बरेच भांडणं केलेले आहेत, बरेच जणांनी एकमेकाला चॉकलेट पण त्यावेळी दिलेले आहेत. आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्याला शिस्त शिकवली, आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्यावरती प्रेम केलं. आणि खरोखरच आजच्या या दिवशी या शाळेच्या वातावरणामध्ये सर्वांचं मन कसं रमून जात असताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यामुळेच आपल्याला आजची शाळा ही खरोखरच माता माऊली असं मला तरी या ठिकाणी शाळेला मी माऊलीची उपमा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतर आपले जे शिक्षक आहेत, आपले जे गुरुजन वर्ग आहेत, यांनी आपल्याला फक्त पुस्तकातील धडे शिकवले नाहीत तर त्यांनी आपल्याला जीवनात यशस्वी कसं व्हायचं याच्या संदर्भात पण आपल्याला ज्ञान दिलं. आणि त्यामुळंच हे सर्व आपले जे मित्रपरिवार आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना प्रसिद्ध झालेलं बघत आहे. कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे, कुणी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहे, कुणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पारंगत झालेलं आहे, कुणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, कुणी विधी क्षेत्रामध्ये काम करत आहे. असं सर्व या तसंच मला अभिमानानं सांगा वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांमधून भारताच्या सेवेसाठी सुद्धा आपले पांडुरंग गोरे यांनी सीमेवरती काम केलं आहे. खरोखरच मला आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे की त्यांनी आपल्याला देश सेवेसाठी काम करत आहे. त्यानंतर मेजर सुभेदार शरद सोळंके साहेब सध्या आर्मीमध्ये कार्यरत आहेत. खरोखरच देशासाठी खरोखरच त्यांनी अभिमानाचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी सहर्ष स्वागत करावं. या निमित्तानं आपल्या सर्व शिक्षकांनी जे आपल्याला ज्ञान देऊन त्यांचं जे योगदान आपल्यासाठी सर्वांसाठी केलं आहे, त्यांच्या योगदानाला वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी आपण वंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. मित्रांनो, नक्कीच आपण वेगवेगळ्या दिशेने काम करत आहोत, तरी पण आपल्या मैत्रीची विण ही आपण टिकून ठेवली पाहिजे.
आज या माध्यमातून आपण सर्वांनी बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्याच्या नंतर खरोखरच या आपल्या जुन्या आठवणीमध्ये आपलं मन हे रमून जात आहे आणि नक्कीच इथून पुढे आपण एकमेकाच्या संपर्कात राहू अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आजचा गेट टुगेदर सोहळा हा काही फक्त गेट टुगेदर सोहळा नसून आपल्या सुंदर आठवणींचा हा एक उत्सव आहे असं मी या ठिकाणी आज म्हणायला विसरणार नाही. खरोखरच आपण जुन्या आठवणीमध्ये आज रमून जाऊ, गप्पा मारूया. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचं जे आयोजन सर्व मित्र परिवारानं केलं, या सर्व मित्र परिवाराला मी मनापासून आभार मानतो. सर्व शिक्षक मंडळीचं या ठिकाणी मी भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचं आरोग्य हे उत्तम जावं, त्यांचं आनंद संपन्न जीवन जावं. सर्व विद्यार्थ्यांना भरपूर माझ्यातर्फे शुभेच्छा. आपल्या शाळेला पण शुभेच्छा देतो की शाळेचं नाव असंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत राहू. आणि माझे 2 शब्द संपून टाकतो. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.